नमस्कार. आज आपल्या लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये अजित ठाणेकर आलेले आहेत. गेली 25 वर्षांनी अधिक काळ ते शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आरोग्य, प्रबोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आणि त्यापासून ते महानगरपालिकेचे भाजपचे गटनेता असा त्यांचा मोठा प्रवास राहिलेला आहे. अजितराव, आपल्या ह्या संपूर्ण प्रवासाविषयी आपल्याला काय सांगतात? नमस्कार कोल्हापूरकर. प्रथमतः लाईव्ह मराठीनं मला आज बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व संबंधितांचा मी आभार व्यक्त करतो. 1989 सालापासून विद्यार्थी परिषद, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 2000 सालापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. 1989 साली म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना मोठं आंदोलन झालेलं विद्यार्थी परिषदेचं जम्मू काश्मीरमध्ये, आपल्याला आठवत असेल, जम्मू काश्मीरमध्ये तिरंग्याचा सन्मान करा अशा पद्धतीचं एक मोठं मोबिलायझेशन झालेलं. देशभरातनं लाखो कार्यकर्ते तिथं गेलेले होते आणि त्या आंदोलनानंतर मला असं वाटलं की आपणही ह्या संघटनेमध्ये जावं, कारण थोडं देशभक्ती आणि राष्ट्रप्रथम या विचारानं काय करता येईल असं त्यावेळेला डोक्यात चालू होतं. म्हणून विद्यार्थी परिषदेत मी गेलो. विद्यार्थी परिषदेमध्ये असताना अनेक शहर स्तरावरच्या जबाबदाऱ्या सांभाळत 6 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि त्याच्यामध्ये कोल्हापुरातले काही मोठे शैक्षणिक प्रश्न सोडवता आले आपल्याला. त्यातला महत्वाचा एक मोठा प्रश्न जो सोडवला, जे आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण आहे, ते म्हणजे मेरी वॉनलेस हॉस्पिटल, त्यांचं मेडिकल कॉलेज आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे. या हॉस्पिटलमध्ये 81 अतिरिक्त मुलांना प्रवेश दिलेला होता प्रवेश क्षमतेच्या, आणि परीक्षेचे अर्ज भरल्यानंतर मुलांनी 2 महिन्याआधी विद्यापीठानं या 81 मुलांना परीक्षेला बसता येणार नाही असं सांगितलं. त्याच्यावर एक मोठं आंदोलन इथं कोल्हापुरात उभारलं विद्यार्थी परिषदेनं. आणि खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की या 81 मुलांचं 3 वेगळ्या कॉलेजमध्ये शेवटी समायोजन करायला आम्ही यशस्वी झालो. अशी आंदोलनांची मालिका त्या काळात केलेली होती. तोच अनुभव पाठीशी होता. नंतर काही वर्ष, 5 वर्ष संघाची जबाबदारी होती आणि 2000 सालापासून निवडणुकीच्या निमित्तानंच भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो आणि 2000 सालापासून भारतीय जनता पार्टीत काम करतोय. भारतीय जनता पार्टीत असताना सुद्धा सुरुवातीच्या काळात आंदोलनात्मक कार्यक्रम खूप व्हायचे आणि त्यातनंच माझी जडणघडण होत गेलेली आहे. आणि आज जे काय आहे, म्हणजे मी कैलासवासी सुभाष वोरा, आपल्यातल्या बऱ्याच जणांना लोकांना माहिती असतील, यांना माझं राजकीय गुरु मानतो, कारण त्यांनी मला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. एक आपल्याला आठवत असेल की अकृषक कराचं एक मोठं आंदोलन कोल्हापुरात उभारलेलं होतं की दुहेरी कर लागत होता, जे गावठाण भागाच्या बाहेरचे लोक आहेत अशांच्यासाठी. त्याचा आत्ताच निर्णय झाला आणि महायुती सरकारनं तो अकृषक करच काढून टाकलेला आहे. त्या आंदोलनामध्ये कैलासवासी गोविंदराव पानसरेंच्या सारख्या मोठ्या नेत्याबरोबर सुभाष वोरांनी मला स्टेजवर बसायची संधी दिली आणि सुभाष वोरा साहेब स्वतः खाली बसलेले होते. त्यामुळं हे सगळं त्यांच्याकडनं मी शिकलेलो आहे आणि अशी माझी जडणघडण होत गेलेली आहे. भाजपचं एक कालचं वाक्य होतं की प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी आणि 2 खासदार होते. अशा प्रतिकूल परिस्थितीपासून आजच्या प्रचंड अनुकूल आणि केंद्रात सत्ताधारीपर्यंतच्या प्रवासात तुम्ही आहात. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी परिषदेपासून भाजपमध्ये जाताना अयोध्येचं जे मोठं आंदोलन झालं, त्या ढाचा पाडण्याच्या साक्षीला पण तुम्ही ह्या 5 मंदिर पूर्ण होण्यापर्यंतचा सर्व प्रवास तुमच्या पुढे आहे. तर हा सगळा प्रवास कसा वाटतो? खरं म्हणजे या सरकारच्या, म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत विद्यार्थी परिषदेत, विद्यार्थी दशेत असताना जे काय समोर आयडिओलॉजिकल उद्दिष्ट होती ती सगळीच संपलेली दिसतात एका अर्थानं. राम मंदिराचं आंदोलन जे 85 साली साधारण सुरू झालं आणि 90-91 मध्ये पीकला होतं, त्यावेळेला माझ्याकडे शहराची जबाबदारी असल्यामुळं स्वाभाविकपणे शहराच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी व्हायचो. अतिशय मंतरलेले दिवस होते. म्हणजे त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबिलायझेशन होतं आणि लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर यायचे की एकदा आश्चर्य वाटायचं की काय रामाच्या नावात ताकद आहे, राम किती लोकांना अपील होतोय. खूप चांगला तो कालावधी गेला आणि त्यातनं खऱ्या अर्थानं समाजाशी एक नातं त्या निमित्तानं माझं जुळलं गेलं असं मला वाटते. राम मंदिर आंदोलनाच्या वेळेचा एक मोठा किस्सा असा आहे की आपल्या उभा मारुती चौकामध्ये महाआरती करायची होती
आणि त्याची जबाबदारी विद्यार्थी परिषदेकडे होती. त्यावेळेचं जे वातावरण होतं एकूण कोल्हापुरातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण, त्याच्यामध्ये थोडंसं त्या भागात कार्यक्रम करणं हिंदुत्ववादी संघटनांनी हे थोडंसं डेंजरसच मानलं जायचं. पण 6 डिसेंबर 92ला उभा मारुती चौकामध्ये आम्ही महाआरतीची सगळी तयारी केलेली होती. सुरुवातीला आम्ही 2-3 कार्यकर्तेच होतो तिथं, पण जसं जसं तिथली कारसेवेची वेळ जवळ आली तसं 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 तिथं मोठ्या प्रमाणावर समुदाय जमला आणि शिवाजी पेठेसारख्या ह्याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर समाज जमला आणि मोठी महाआरती झाली तिथं. आपण म्हटला त्या पद्धतीनं सुरुवातीचा तो काळ बघितलेला आहे आणि आज 2022च्या पोटनिवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला 51% जास्त मतदान झालेली शिवाजी पेठ ही आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे अतिशय असा एक स्वप्नवत कालखंड हा सगळा गेलेला आहे. यानंतर महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये तुमचं BE शिक्षणाची पार्श्वभूमी असताना नगरसेवक आणि गटनेता अशी आपली भूमिका राहिलेली आणि विशेष म्हणजे विभागवार समस्या सोडवण्यासाठी बैठका घेतल्या तुम्ही, तर ती सगळी मोठ कशी जुळवून आणलेली? मी तसा शिक्षणानं BE मेकॅनिकल आहे, त्याच्यानंतर मी 2 वर्ष लॉचीही पूर्ण केली, त्यामुळं कायदा वाचणं हे मला जरा बरं जमतं. इंजिनिअरिंगमुळे माझं लॉजिक डेव्हलप झालं, म्हणजे मी इंजिनिअरिंगचा व्यावसायिक वापर फार कमी केला असला तरी त्यामुळे जे लॉजिक डेव्हलप झालं आणि त्यामुळे जी समज काही गोष्टींची आली, त्यामुळे टेक्निकल समस्या मला पटकन महानगरपालिकेतल्या लक्षात येत होत्या. अनेक विषय त्यावेळेला मांडले, म्हणजे HCL मधला घोटाळा असेल किंवा जयंती नाल्याच्या पंपिंग स्टेशन मधला विषय असेल, या सगळ्या विषयामध्ये टेक्निकल माझं नॉलेज मला उपयोगाला आलं आणि त्यावेळेला अनेक मोठी प्रकरणं आम्ही बाहेर काढून त्यातला भ्रष्टाचार थांबवू शकलो. हे त्यातलं खरं म्हणजे गम्य आहे. एकूण ह्या म्हणजे 2012 पासून साधारण महानगरपालिकेच्या संपर्कात मी होतो आणि मी एकूण बघितलं कोल्हापूरचं पॉलिटिकल कल्चर थोडंसं असं झालंय की अधिकाऱ्यांना प्रेशर करायचं, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायची आणि दाबून आपली कामं करून घ्यायची, असं काही जणांचं इथं वळण पडलेलं होतं, वळण लावलेलं होतं. मी विचार असा केला की तो पण माणूस आहे, चुका झाल्या असतील, चुका करणारा एकटा चुका करतोय असं पण नसते, पण त्यांना जर नीट समजावून सांगितलं तर ते समस्या सोडवतात. हे मी माझ्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत बघितलेलं होतं. समस्या शेकडो आहेत, त्याची कारणंही अनेक असतात, पण अधिकाऱ्याला जर माणूस म्हणून वागवलं तर तो त्या समस्या सोडवतोही. ह्याचा अनुभव पुन्हा एकदा कोल्हापूर नेक्स्ट म्हणून आम्ही घेतला. आम्ही ज्यावेळेला नेक्स्ट म्हणून एकत्र आलो, शहरातल्या विविध संघटनात काम करणारे चांगले कार्यकर्ते आहेत की ज्यांचा पॉलिटिकल इंटरेस्ट तसा शून्य आहे, हे सगळे कार्यकर्ते एकत्रित आले. आम्ही असं ठरवलं की आपण जाऊन पहिला भेटून समस्या सांगूया, आंदोलन करायची वेळ येऊ नये, अशा पद्धतीनं समस्यांचं निराकरण करता येते का हे बघूया. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पाणी पुरवठा विभागाची बैठक घेतली. करत 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 आम्ही सगळ्यात शेवटी आता नगररचना विभागाची बैठक घेतली. विभागवार प्रत्येक विभागवार म्हणण्यापेक्षा डिपार्टमेंट वाईज आम्ही बैठका केल्या. आम्ही आमचे सगळे मुद्दे मांडले. त्यातले बरेचसे मुद्दे आता मार्गी लागले. म्हणजे नगररचना खातं इतकं जे ऍडamant आणि एकदम लिथार्जिक असते, त्या खात्यातनंही गेल्या एक 15-20 दिवसामध्ये काही मोठ्या कारवाया पूर्ण झालेल्या आहेत. हे आमचं त्यातलं यश आहे. या पार्श्वभूमीवर गेली 2.5 ते 3 वर्ष प्रशासकीय राजवटीमुळं सर्व ठप्प झालेलं आहे. नागरिकांच्या कचरा उठावापासून बारक्या बारक्या समस्या लक्ष देत नाहीत. प्रशासनही आपापल्या कामात बर्ग आहे आणि खऱ्या तर लोकांना आता नगरसेवकाची किंमतही कळून चुकलेली आहे. म्हणजे रात्री मूर्तीचा दाखला पाहिजे असेल तर त्या होणारी अडसळ असेल किंवा आता नगरसेवकाचं महत्त्वही कळून चुकलंय आणि प्रशासन ठप्प झालेलं आहे आणि नागरिक फार गुचीमध्ये आहेत. ही वस्तुस्थिती आहे का? वस्तुस्थिती तशी आहेच. याचं एक कारण असंही आहे की अधिकारी खूप लिथार्जिक आहेत. म्हणजे दुर्दैव असं आहे की कोल्हापुरातले जे प्रमुख अधिकारी आहेत महानगरपालिकेत महत्वाच्या पदांवर कोल्हापुरातलेच अधिकारी आहेत, बाहेरचं कोण आलेलं नाही आहे. बाहेरनं जो अधिकारी आलेला असतोय त्याला साधारण 3 वर्ष इथं काम केल्यानंतर आपलं रिपोर्ट कार्ड ओके करून बाहेर जायचं असते. त्यामुळे तो इथनं जेवढा प्रतिसाद मिळेल तेवढं काम करतोय. पण दुर्दैवानं कोल्हापुरातले काही अधिकारी अतिशय चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना फिडिंग करतात आणि त्यामुळं खाली काय चालतंय त्या अधिकाऱ्यांना कळत नाही. हे आम्ही वस्तुस्थिती बघितलेली आहे. आता काय झालंय, उदाहरणार्थ कचरा उठाव 2015 ते 2020 ज्यावेळेला बॉडी होती
2018 साली माझ्यामध्ये टिपर आले आणि 19 साली ते एक्झिक्युशन मध्ये आले. 69 टिप्पर होते त्यावेळेला कोल्हापुरातला कचरा सगळा उचलला जायचा आणि आता आज 169 टिप्पर आहेत, म्हणजे 100 टिप्पर वाढले, त्यातले 30-40 बंद असते ते सोडून देऊ, पण 130 टिप्पर आहेत आणि तरी कचरा उठाव होत नाही. हे नियोजन शून्य कारभाराचं गमक आहे. आता याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार अधिकारीच आहेत. अधिकारी माणूस आहेत, मग ते माणसासारखंच वागतात तिथेही. त्यावेळेला त्यांच्यावर नीट दबाव राहावा, त्यांनी चांगलं काम करावं, ह्यासाठी दबावगट करायचा प्रयत्न कोल्हापूर नेक्स्टच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. आणि हे खरं करायला लागू नये. प्रशासनानं, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासन खुलेआम छूट असते सगळं करण्याची एका अर्थानं प्रशासनाला, पण दुर्दैवानं कोल्हापुरात ते होत नाही. याचं कारण काही वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा विनाकारणचा हस्तक्षेप हे पण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि सज्जन शक्ती असा एक वेगळा प्रयोग तुम्ही केला की सज्जन निष्क्रिय असतात त्यामुळे दुर्जनांना संधी मिळते. तर हे सगळे जे सज्जन शक्ती आहेत लांब लांब राहतात, राजकारण आम्हाला काही नको असं म्हणणारे असतात, तर त्या सर्वांना एकत्र घेऊन तुम्ही एक परिषद पण घेतली आणि तुमची उमेदवारी तिथं घोषित झालेली आहे उत्तरसाठी. तर ही उशिरा झाली का आणि ही नेमकी संकल्पना काय होती? माझ्या दृष्टीनं जो दुसऱ्याला त्रास न देता, जो कायदा न मोडता स्वतःच उत्कर्ष आणि हित साधतो, तो सज्जन आहे. म्हणजे साधारण सामान्य माणूस हा असा असतो आणि त्याच्या विरुद्ध दुर्जन आहे. म्हणजे जो दुसऱ्याला त्रास होईल, कायदा मोडला जाईल अशा पद्धतीनं काम करून काहीतरी स्वार्थ साधतो, हा माझ्या दृष्टीनं दुर्जन आहे. कोल्हापुरात आपण बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये एक कल्चर खूप वाढत गेलं की टपऱ्या टाकायच्या, ठेले वाढवायचे, हे एक झालं. आणि महानगरपालिका किंवा अन्य सरकारी याच्यामधले ठेकेदारांच्या बरोबरचं संगनमत, ह्या दोन गोष्टी ह्या कोल्हापूरच्या दृष्टीने अतिशय घातक आहेत. सामान्य माणूस त्याच्याबद्दल बोलत नाही. तो कुठं बोलतो? तो व्यक्त होतो फक्त सोशल मीडियावर होतो. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या सामान्य माणसाला एकत्र करून त्याची जी भावना आहे, म्हणजे कोल्हापुरातली जी सर्वसाधारण जनभावना आहे, त्याला कुठंतरी वाट मोकळी करून देणं, ती मांडणं समोर येऊन, ह्याच्यासाठी सज्जन शक्ती हा मी प्रयोग सुरू केलेला आहे. वास्तविक कोल्हापूर नेक्स्टच्या माध्यमातून आम्ही सज्जन शक्तीच एकत्र करायला सुरुवात केली. एक ते एज्युटेशनल ग्रुप होतं. सज्जन शक्ती परिषद जी मी घेतली त्याच्यामध्ये शहरातल्या सर्व समाजातले, सर्व स्तरातले लोक आले होते आणि खऱ्या अर्थानं तिथं सज्जन माणूस एकत्रित आला. हे एका अर्थानं त्या कार्यक्रमाचं यश आहे. ह्याचा उपयोग शहरासाठी कसा करता येईल हे पुढे आम्ही आमच्या कार्यक्रमात दाखवून देऊ. प्रचंड त्रासलेले आहेत, कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही आणि प्रचंड रस्ते आहेत. तर हे दोन्ही अगदी गंभीर प्रश्न असं वाटतं तुम्हाला? अतिशय गंभीर प्रश्न हद्दवाढ हा आहेच. रस्ते हा प्रश्न गंभीर केला गेला असं माझं मत आहे. रस्ते हा प्रश्न गंभीर नव्हता, तो केला गेला. म्हणजे आपण साधं उदाहरण आहे, IRB साधारण 2010-12 नंतर जे केले रस्ते, त्यातले बरेचसे रस्ते अजूनही अतिशय सुस्थितीत आहेत. पण काही रस्ते वर्षातनं 3 वेळा करायला लागतात. हे मॅन्युअल एरर आहे. मॅन्युअल एरर म्हणण्यापेक्षा हे मुद्दामून केला गेलेला एरर आहे. ही ह्याच्या मागची म्हणजे अगदी स्पष्टपणे पैसे खायची ह्यातली व्यवस्थाही त्यांनी करून ठेवलेली आहे काही जणांनी. हे मोडलं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा मोठा मुद्दा हद्दवाढीचा 100% आहे. कारण हद्दवाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महापालिकेचा सगळ्यात जो मोठा उत्पन्नाचा स्रोत असतो तो वाढू शकत नाही. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या विकास कामांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बंधनं येत आहेत. आपल्याला करता येत नाहीत कामं, कारण आपल्याकडे मूळचा पैसा नाहीये. मुळात हा प्रश्न पडलाय. पुण्यामध्ये लोक हद्दवाढमध्ये आमच्याकडे या म्हणून लागतात आणि कोल्हापूरला विरोध आहे आणि कोल्हापूरचं राजकीय न्यूज सुद्धा दुहेरी भूमिका घेतं आणि अशा राजकीय दुहेरी भूमिकेमुळे हा प्रश्न प्रलंबित झाला असं वाटतं का हद्दवाढीचा? सगळ्यात मोठा विषय तोच आहे. कारण शहरात येऊन एक बोलायचं आणि शहराच्या हद्दीबाहेर जाऊन दुसरं बोलायचं, ही जोपर्यंत भूमिका आपल्या कोल्हापुरातल्या मान्यवरांची थांबत नाही तोपर्यंत हद्दवाढ शक्य नाही. कारण हद्दवाढ हा प्रशासकीय निर्णय नाही आहे. हद्दवाढ होणं हा 100% राजकीय निर्णय नाही. राजकीय निर्णय केव्हा होतो? ज्या वेळेला राजकीय एक त्याच्यामध्ये सर्वसाधारण मत तयार होतं. दुर्दैवानं कोल्हापूरचं जे पॉलिटिकल कल्चर मी मगाशी म्हटलं डेव्हलप झालंय, त्याच्यामध्ये विरोधाला विरोध, म्हणजे अगदी जुन्या सगळ्या नेत्यांच्यापासून आतापर्यंत आपण जर बघितलं
तर कुठल्याही एका विषयामध्ये सगळे नेते एकत्र आलेत असं आजतागायत झालं नाही. टोल आंदोलनाच्या वेळेला एका वेगळ्याच कोणीतरी 4-5 माणसांनी एकत्र येऊन नेतृत्व केलं आणि म्हणून नेते एकत्र झाले. पण ते चांगलं होतं का वाईट हे अजून कळायचंय आपल्याला खऱ्या अर्थानं. पण एखादा कोल्हापूरच्या विकासाचा मुद्दा ज्याच्यामध्ये जेन्युइन विकास आहे कोल्हापूरचा, अशा बाबतीत दुर्दैवानं कोल्हापुरातलं नेतृत्व आजतागायत एकत्र आलेलं आपण बघितलेलं नाही. याबरोबरच कोल्हापूरचं 3.5 शक्तिपीठाचं अंबाबाई तथा महालक्ष्मीचं बहुचर्चित विकास आराखडा आहे आणि त्याबरोबरच कोल्हापूरचं पर्यटन जे आहे ते मुक्कामी पर्यटन नाही आहे. एक जर मुक्काम केला प्रवेश एका फॅमिलीनं किंवा पर्यटकांनी तर 16 ते 17 प्रकारचे उद्योजक, चहा गाडीपासून पेपरवाल पासून पानपुढे सगळ्या लागतात. कोल्हापुरात मोठ्या गाड्या येताना फक्त दिसतात, दर्शन घेतात, पॅलेस बघतात, तांबडा पटासा घेतात आणि जातात. मुक्कामी पर्यटन वाढण्यासाठी आणि मुळात विकास आराखड्यासाठी तुम्ही कलेक्टरांच्या बरोबर संपर्क 4-5 बैठका झालेल्या आहेत. तर तो विषय कसा त्याची कोंडी फुटणार आहे? मुळात असं आहे की विकास म्हणजे सगळं डिमॉलिश करून काहीतरी नवीन करणं, हे म्हणजे दिसताना जरी बरोबर दिसत असलं तरी ते लॉंग टर्म मध्ये योग्य होतं काय याचा एकदा विचार करायला पाहिजे. मंदिर परिसर विकास आराखडा जो ज्याच्यावर 2008 सालापासून चर्चा आहे त्याच्यामध्ये एकच मुद्दा म्हणतात की भोवतीचा परिसर मोकळा करायचा. एक वेळ ठीक आहे, आपण असं धरू की भोवतीचा परिसर पूर्ण मोकळा करून टाकला, पण आज त्या भोवतीचा परिसर मोकळा केल्यानंतर तिथं जो मोठा मोकळा भाग तयार होईल तिथं यायला पुरेसे रस्ते आहेत का? तिथं येणाऱ्या लोकांच्यासाठी पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर आता आजूबाजूला आहे का? म्हणजे कोल्हापुरात पर्यटक थांबत नाही. त्याचं एक कारण असं आहे की कोल्हापुरात थांबावं असं वाटावं असं काही नाहीये दुर्दैवानं. म्हणजे रंकाळा एक आहे, एक आपला पॅलेस आहे, महावीर गार्डन सारखी गार्डन जिथं आपण काहीतरी ॲक्वेरियम वगैरे करणार होतो तेही आपण बाद करून टाकलं. शहरातलं कुठलंही उद्यान चांगलं नाही आहे. मग पर्यटकांनी राहावं असं काय आहे इथं तर आता तर काही दिसत नाही आहे. त्याच्यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंग कोण करते काय? कोण करत नाही दुर्दैवानं. आता कसं व्हायला येणाऱ्या पर्यटकाला फक्त इथं गच्च कोल्हापूर दिसते, म्हणजे सगळीकडनं कोंडी. म्हणजे जशी वाहनांची कोंडी आहे तशीच रस्त्यावरच्या वाढलेल्या फेरीवाल्यांची कोंडी आहे. जाता येता माणसाला सरळ जाता येत नाही, येता येत नाही. आज गाडी दसरा चौकात लावली एखाद्या बाहेरच्या येणाऱ्या मोठ्या ग्रुपनं तर त्यांना मंदिराकडे चालत यायला नेमका रस्ता कुठला आहे ते दाखवायला कोण नाहीये. ह्या सगळ्या व्यवस्था जोपर्यंत लागत नाहीत, डेव्हलपमेंट प्लॅन कोल्हापूरचा दुसरा झाला, त्यातलं एक्झिक्युशन काय झालं तर शून्य झालं, त्यातनं रस्ते मोठे झाले असते तर स्वाभाविकपणे वाहतुकीला सोपं झालं असतं वाहतूक, आणि त्यातनं पर्यटक जरा क्लीन दिसलं असतं, जरा व्यवस्थित दिसलं असतं तर लोक थांबली असती. आज घडीला कोल्हापुरात लोकांनी थांबावं अशी कोल्हापूरची परिस्थिती आपण ठेवलेली नाही, हे दुर्दैव आहे. पुन्हा एकदा बहुचर्चित जो कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ आहे तो खरा त्यानं कोल्हापूरची लिटमस चाचणी आहे. म्हणजे सर्व जिल्ह्यातले लोक इथं पण राहिला आहेत, आपल्या भागात पण राहिला आहेत. तर उत्तरची आपण उमेदवारी मागितलेली आहे आणि पण आत्ताच त्याचं प्रचंड टोकाचे असे वादे दावे प्रतिवादे वाहत आहेत. या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत विकासाचे मुद्दे बाजूला पडतील असं वाटतं. विकासाचे मुद्दे हाच मुळात डिबेटचा विषय झालाय कोल्हापुरात. विकास म्हणजे मी निधी आणला आणि मी काहीतरी काम केलं असा विकास आहे का? याच्यावर एकदा खरोखर डीप थॉट सगळ्यांनी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मला काहीतरी निधी अवेलेबल झाला म्हणून मी तो आणला आणि मी तो एका विशिष्ट जागेत विशिष्ट ठिकाणी वापरला. ठीक आहे, त्या भागात तुम्ही चांगलं काम केलं, ह्याच्याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही. पण कोल्हापूरचं साकल्याने विचार करणार आहे का नाही आपण? समस्त कोल्हापूर म्हणून काय डेव्हलपमेंट पाहिजे आहे? डेव्हलपमेंट म्हणजे फक्त विकास काम म्हणजे काहीतरी खोदायचं आणि काहीतरी बांधायचं असं नाही आहे. आता कोल्हापुरातल्या थोडक्यात सांगतो तर गार्डन आपल्या, मी मगाशी म्हटलं गार्डन कोल्हापुरातल्या सगळ्या गार्डनची वाट लागली. एकही ट्रॅफिक आयलंड आपलं चांगलं राहिलेलं नाही आहे. ह्या गोष्टींचा आपण विचार करणार आहे का नाही? रस्त्यांची रुंदी करायला एक ज्यांचं आपण समजा घर एखाद्याचं थोडंसं घराचा भाग बाधित होणार असला त्याला द्यायला कॉम्पेन्सेशन महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत, मग त्याचा TDR म्हणून काय विचार करता येऊ शकतो का? अन्य मार्गाने त्याला कॉम्पेन्सेट करता येऊ शकतो का? ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही? हे सगळा विचार करायचं वळण कोल्हापूरला लागायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे कोल्हापूरचा विकास आम्ही करू असं आतापर्यंत आपण, म्हणजे माझ्या लहानपणापासून मी तेच ऐकत आलोय. मग आतापर्यंत का नाही झाला विकास?
तर विकास झाला नाही याचे कारण विकासाबद्दलचा जो म्हणजे ज्याच्यावर थॉट देऊन काम केलं पाहिजे, प्रोसेस केली पाहिजे. असं आज आलो आणि उद्या काहीतरी काम करतो म्हटलं तर होत नाही ते. याचं एक उदाहरण छोटंसं असं आहे, 115 कोटींचं आपलं अमृतचं बजेट आपल्याकडे आलं. या 115 कोटींमधनं खरं म्हणजे कोल्हापुरातले असं म्हणजे पाणी पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे होता. तो झाला का नाही झाला याचं कारण काय आहे, तर एकतर DPR ज्या वेळेला केला त्यावेळेला तिथले जे म्हणजे ज्यांच्याकडं जरा थोडीशी ताकद होती, ताकदवर तिथले लोकप्रतिनिधी कोल्हापूर महानगरपालिकेतले, त्यांनी आपल्याला पाहिजे असं त्यातल्या काही गोष्टी करून घेतल्या. काही नगरसेवक नंतर बदलून गेले, काही तिथं नवीन आले, त्या नवीन नगरसेवकांनी त्याच्यामध्ये काहीतरी करून घेतलं. हे सगळं नाही झालं पाहिजे. कोल्हापूरला काय पाहिजे, आता ह्यातलं टेक्निकल पर्सन कोण आहेत, तर महानगरपालिकेचे अभियंते आहेत. ते चुकीचं वागतात असं पूर्वग्रह दूषित करून आपण काम करायला लागलो तर ते चांगलं वागूच शकत नाहीत. त्यांना संधी देऊन त्यांनी चांगलं काम केलं असं दिसलं तर पुढे आपण काहीतरी करू शकतो ना. त्यांना संधीच द्यायची नाही. मी सांगतोय म्हणून इथं पाईपलाईन टाका, ही कोल्हापूरची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. हे थांबत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं म्हणजे आता थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला पुरत नाही आहे, ही आता वस्तुस्थिती परवा पेपरनं जाहीर केली आहे का. ह्याचं कारण काय आहे, परत हेच पाणी पुरवठा आतली यंत्रणाच विस्कळीत आहे. वरनं किती पाणी आणलं तरी पुरणार नाही. म्हणजे माझ्या भागात मला माहित आहे, वांगीबोळ हा जो आमचा भाग आहे, वांगीबोळामध्ये सप्लाय लाईन 4 आहेत ओळीनं. पहिलं वर्ष कळतच नव्हतं कुठल्या लाईनवरनं कुठं पाणी आहे. असा विकास उपयोगाचा नाही. ह्याच्यामुळं जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे नेते आहेत यांनी ह्याच्यावर जरासं थोडंसं थॉट देऊन कॉन्सन्ट्रेशननं बघितलं पाहिजे की जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल माणसांच्यावर सोडल्या पाहिजेत. आणि कोल्हापुरात दुसरं एक झालंय की काही जणांना सगळंच कळतं. हे सगळंच कळणारे जे आहेत ते सगळ्याच गोष्टीत सगळंच बोलतात आणि त्यांचा आग्रह पण असा असतो की त्यांचंच सगळं ऐकावं. पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थितीमध्ये फार गोष्टी वेगळ्या आहेत. टेक्नॉलॉजी एवढी प्रचंड वाढलेली आहे आज की त्या टेक्नॉलॉजीचं भनकही कोणाला असणार नाही. म्हणजे चांगल्या चांगल्या त्यातल्या लोकांना सुद्धा माहीत नसते. ती टेक्नॉलॉजी कोण आणणार, तर बाहेरचं लोक कोणतरी आणणार. ह्यांना सगळ्यांना संधी देणं गरजेचं आहे. आपलं ते चुकीचं होऊ नये, त्याच्यामध्ये अवांतर पैसे खर्च होऊ नयेत, ह्याच्यासाठी जरूर त्याच्यावर तुम्ही दंडशक्ती म्हणून थांबा. पण करायचंच नाही किंवा आम्ही सांगतो तसं करायचं, हे कोल्हापूरचं वळण कोल्हापूरला गर्तेत घेऊन चाललेलं आहे. आणि शेवटचाच मुद्दा आणि शेवटचा प्रश्न आहे की आपली 25 वर्षावरून अधिकाधिक सार्वजनिक जबाबदारीचं योगदान आहे. शैक्षणिक इंजिनिअरिंग लॉची पार्श्वभूमी आहे. उमेदवारीसाठी आणखी तुमच्याकडे काय जमेच्या बाजू आहेत? उमेदवारीसाठी जमेच्या बाजू म्हणजे एकतर सामाजिक काम माझं आहेच, शैक्षणिक पार्श्वभूमी तुम्ही म्हटला तशी आहे. आज माझं एक स्वतःचं मत आहे, आत्ता जे कोण इच्छुक आहेत यांच्यापेक्षा मी जरा नक्की उजवा ठरीन ह्या दोन्ही गोष्टींच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संघटनात्मक काम केलेलं आहे, वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत माझे. त्यातनं मी काही गोष्टी जे पॉलिसी डिसिजन म्हणतात त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो असं मला वाटतं. कोल्हापुरातल्या बऱ्याच प्रश्नावर मी वैयक्तिक स्वतः काम केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. तेही सोडवायच्या दृष्टीनं माझ्याकडे काही सोल्युशन्स आहेत. कोल्हापूरमध्ये काही नवीन प्रोजेक्ट आणायच्याबद्दल मी आमचं अभ्यास चालू आहे. हे सगळं माझ्याकडं आहे. विकासाची खऱ्या अर्थानं काय विकास पाहिजे असं जर म्हटलं तर 4 गोष्टी ह्या अशा करता येऊ शकतात असं माझं म्हणणं आहे. ते समजून जर मला पक्षानं उमेदवारी दिली तर मला त्याचा नक्कीच फायदा होईल, कोल्हापूरला फायदा होईल. एक अभ्यासू आणि त्याचबरोबरीने ग्रासरूटला काम केलेले आणि समस्याची नेमकी जाण असलेली, प्रशासनाची नेमकं कशा प्रकारे काम करायला पाहिजे याची माहिती असलेली आणि विविध विचारवंतांचे सज्जन शक्तीचा मत जाणून घेऊन व्हिजन असलेले असे अजित ठाणेकर आज यांच्याशी आपण आज लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये संवाद साधलेला आहे. त्यांच्या पुढच्या सर्व सार्वजनिक आणि राजकीय कारकिर्दीला मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद.